निम्म काम करणाऱ्या या कंत्राटदाराचा निम्म काम करणाऱ्या या कंत्राटदाराचा आज या ठिकाणी वाजेवाडी ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी वाजेवाडीपासून तर ह्याच्यापर्यंत वडूपर्यंत रस्ता चांगला होता। मध्ये फक्त एक बेडमध्ये 1-2 महिने अगोदर जो चांगला रस्ता होता तो रस्ता खरं पाहिलं तर हा खांदून ठेवलेला आहे आणि खांदून ठेवल्यानंतर या ठिकाणी रोडला जी गाडी चालवतात ते चालवली या ठिकाणी आतापर्यंत 50 लोक बसून बसलेले आतापर्यंत अनेकांचे 5 प्रशासन म्हणा अशा पद्धतीचं काम करणार असत आणि आपल्या लोकांना जर काही एवढ्या पद्धतीने हाल होणार असतील तर विनंती करतो या ठिकाणी या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय धर्मराज वाजे सरपंच वाजेवाडी चौफुला वडू रस्ता झालाच पाहिजे। वाजेवाडी वडू चौफुला रस्ता झालाच पाहिजे। चाकण शिक्रापूर हायवेचे ऍक्सिडेंट थांबलेच पाहिजे। चाकण शिक्रापूर रस्ता झालाच पाहिजे। चाकण शिक्रापूर तळेगाव रस्ता झालाच पाहिजे। चाकण शिक्रापूर तळेगाव रस्ता झालाच पाहिजे। पुढच्या काळामध्ये जर का हा रस्ता आता चालू करण्याचं आश्वासन जरूर दिलेलं आहे, परंतु जर ह्या कामाचं दर्जेदार जर का रस्त्याचं काम झालं नाही आणि काम जर वेगवान झालं नाही तर हे संपूर्ण गावं मिळून आम्ही या ठिकाणी उपोषण करू आणि या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी जन आंदोलन उभं करू। त्या आंदोलनानुसार आम्ही जोपर्यंत ते काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही निर्धार ठेवला होता की हे आम्ही रस्ता रोको बंद करणार नाही, परंतु पीडब्ल्यूडीचे स्वतः अधिकारी समोर येऊन डेप्युटी इंजिनियर समोर येऊन त्यांनी या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगितलं की आम्ही आजच्या आज काम चालू करतो, म्हणून आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी माघार घेतलेली आहे। जर आम्हाला वरून पैसे मिळत नाही मग तुझ्याकडे तुला पैसे नव्हते मिळत तर बाळा तो उघडून नव्हता ठेवायचा, एकच बाजू उघडायची एक बाजू चालू ठेवायची। आज लोकांना किती अडचणी होत्या, जाता येत नाही, सगळा दुराळा इतकं कंडिशन बेकार आहे। फक्त 2-4 दिवस जे 8-9 महिने पुढे चालवले फक्त पासून अख्खा रस्ता बंद आहे। आतापर्यंत रस्ता टोटल पूर्ण झाला असता, परंतु हे कॉन्ट्रॅक्टर लोक असे शासनच का सगळे पीडब्ल्यूडीची लोक आज त्यांना पाठीशी घालतात। आज हा पाहिलं तर हा रस्ता झाला 2 महिन्यात उघडून गेला पहिल्या 1 वर्षापूर्वी, म्हणजे पुढं पाठाने मागं सापड असे कॉन्ट्रॅक्टर आहेत। त्या असल्या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्यांची कसली ब्लॅकलिस्ट असते त्यामध्ये टाकावा करतो। पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी साळुंगे साहेब आणि त्यांचे स्टाफ आमचे शिंदे साहेब असू त्यांनी या ठिकाणी केलेले, त्यांच्या जीवन आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आणि सुरळीत नियमानुसार आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं, त्यांनी सहकार्य केले, त्यांनाही आपण हे नियोजन देतोय, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आपण मानतो। दादा पुढे